नमस्कार, मी प्रतिभा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहोत. आज आपण घरच्या घरी केस धुण्यासाठी शॅम्पू तयार करणार आहोत. हा शॅम्पू नैसर्गिक घटकांपासून तयार करणार आहोत. 100% हा शॅम्पू नैसर्गिक आहे. या शॅम्पूमुळे आपली केस गळती कमी होणार आहे आणि केसांची वाढही आपली झपाट्याने होणार आहे. हा शॅम्पू तयार करताना आपल्याला फक्त 3च घटक लागतात, की ज्या घटकांचा उपयोग आपल्या आई आजीने सुद्धा त्यांचे केस धुण्यासाठी केला होता. आवळा, रिठा आणि शिकेकाई असे हे 3 घटक आपण इथं वापरणार आहोत. त्याच्यापैकी आपल्याला हा आवळा आहे, 1-2 आवळ्यांचे तुकडे आपण इथं घेतलेले आहेत. हे बाजारातही विकत मिळतात पहा हे सगळं. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे 2 आवळे बसतील एवढे तिथे तुकडे घेतलेले आहेत आपण. नंतर दुसरा आहे रिठा. रिठा केसांना स्वच्छ करतो, शॅम्पूसारखं काम करतो. तर आवळा जो आहे तो केसांना काळे करण्याचं काम करतो. आता हे शेंगा आहेत पहा, शिकेकाई, हे केस मुलायम करतात. केसांच्या वाढीसाठी हे शेंगा उपयुक्त आहेत. केस चमकदारही होतात. हे तिन्ही घटक आपल्याला आता एका पातेल्यामध्ये टाकायचे आहेत. त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत. सगळे घटक आपण एकत्र केलेले आहेत. हे 8 ते 10 तासांसाठी आपल्याला भिजायला टाकायचे आहेत, परंतु शक्यतो आपण ते रात्रीच टाकायचे आहेत भिजायला. 1-1.5 ग्लास इतकं पाणी टाकू. खूप पाणी टाकायचं नाही आपल्याला, खूप पातळ आपल्याला आपला शॅम्पू बनवायचा नाही आहे. 1.5 ग्लास पुष्कळ झाला. हे रात्रभर आपण ताटली ठेवून त्याच्यावर भिजायला टाकू. सकाळची प्रोसिजर आपण सकाळी करू. अशा पद्धतीने भिजायला टाकलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ताटली काढलेली आहे. हे चांगले भिजलेले आहेत पहा. आता ते आपल्याला गरम करायचे आहेत, म्हणजे उकळवायचे आहे. ते जो भिजलेलं आहे ते उकळवायचं आहे. 5 ते 7 मिनटं आपण त्याला उकळून घेऊया चांगल्या पद्धतीने. उकळल्यानंतर आपल्याला ते थंड झाल्यावर ते स्मॅच करायला सोपं जाईल. मग त्याच्यामुळे आपण आता ते उकळून घेऊ. उकळी यायला सुरुवात झालेली पहा. उतू वरती येत नाही, ते चमचा घालून आपण सारखं ते हलवायचं आहे. केस गळती थांबवायची असेल तर आपल्याला हे प्रयत्न करावेच लागणार आहेत. नुसते केस गळतायत म्हणून गाराणी करून काही उपयोग नाही. सोपं आहे एकदम. कमी वेळेत हे सगळं होतं. आपल्याला कामं खूप असतात, वेळ नसतो, पण तरी वेळात वेळ काढून आपण हा शॅम्पू बनवायचा आहे. उकळी आलेली आपल्याला दिसत आहे पहा. उकळवायचं आहे आपल्याला. 5-1 मिनिट उकळू आपण. नंतर ते खाली घेऊ. थंड झालेलं आहे ते, आता थंड करून घेतलेलं आहे. त्याचं ते हाताने आपण स्मॅच करून घेऊ. मिक्सरला लावायची काही गरज नाही, कारण त्याच्यामध्ये बिया असतात. त्या बिया पुन्हा चरचर करणार. त्याच्यामुळे हाताने आपण ते काढून घेऊयात. चांगलं ते असं चुरगळायचं. चुरगळलं जातं, ते मऊ झालेलं आहे. आता ते ताटलीत त्याचा जो चोथा आहे तो काढून घेऊ. तो मात्र आपल्याला उठण्यासारखा अंगाला लावायचा आहे. अंग एकदम स्वच्छ होतं. तुम्ही हा प्रयोग करून बघा. फेकून काहीच द्यायचं नाही, कुठलंच मटेरियल वाया जायचं नाही. सगळं नैसर्गिक आहे. हा शॅम्पू लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत तुम्ही वापरू शकता. त्यांच्या अंगाला ह्या चोथा तुम्ही चोळू शकता पहा. साबण लावायची सुद्धा गरज नाही. आता गाळून घेऊ आपण. तुम्हाला फेस आलेला दिसत आहे. शॅम्पू आपला तसा रेडी झालेला आहे. गाळून घ्यायचा आहे. गाळणीमध्ये पण काही थोडा चोथा राहील, तो आपण त्या ताटलीत टाकून घेऊ. अशा पद्धतीने तुम्हाला गाळून घेतलेलं आहे. नंतर आपण ते एका बाटलीत भरून घेऊ. जरी त्या दिवशी तुमचं केस धुणं झालं नाही तरी तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याने केस धुवू शकता. तुम्ही ती बाटली फ्रीजमध्ये ठेवू शकता. एकदा केल्यानंतर तुम्हाला त्याचा वापर 2-3 वेळेला करता येतो. अशा पद्धतीने हा नैसर्गिक शॅम्पू आहे. कुठले केमिकल याच्यामध्ये नाहीत. डोक्याची खाज याच्यामुळे थांबते. डॅन्ड्रफ होत नाहीत. स्वच्छता केसांची जर असेल तरच केस वाढतात, अन्यथा केस वाढत नाहीत. शॅम्पू तयार आहे. असा तयार झालेला शॅम्पू आपण बाटलीत भरून ठेवू. बाटलीत भरल्यानंतर आपल्याला तो दीर्घकाळ वापरता येईल, किंवा आपल्याला पाऊचने तो वापरता येईल पहा. आता हा व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता बाटलीत आपण हा शॅम्पू टाकणार आहोत. टाकल्यानंतर आपल्याला जो कापसाचा जो पाऊच आहे त्या पाऊचने ते काय करायचं आहे, आतून केसांना त्याची मालिश करायची आहे. 1-2 ते 3 मिनटं हा केसांवर राहायला पाहिजे. नंतर थोडंसं आपण शॅम्पू मगामध्ये नेऊन आपण नंतर केस धुवू शकतो पहा. अशा पद्धतीने कापडी तुकडा इथं वापरू शकता तुम्ही.
असा नैसर्गिक शॅम्पू आपण तयार केला आहे. करून एकदा बघा तुम्ही. धन्यवाद.